डालने हो गया 22 तारीख मे महिना 2025. आम्ही आता हरिद्वारला पोचलो आहे. 2:30 वाजलेत. राईट टाईममध्ये हरिद्वारला पोचलेलं आहे. गाडी बांद्र्यावरून गाडी पकडली होती. आता हरिद्वार आम्ही 4 धाम यात्रा आम्ही बुक केलेली आहे. आता बाहेर जाऊन टॅक्सी पकडतो आणि फर्दर आणि अपडेट देऊ. स्टेशन आहे. ॲक्सिलेटर चालू नाही आहे. चढून जावं लागणार आपल्याला. हे हरिद्वारचं यात्रा रजिस्ट्रेशन आहे. 4 धाम यात्रा रजिस्ट्रेशन. आम्ही आता रजिस्ट्रेशनला क्यू लावलो होतो इतकं वेळ, तासभर उभारून. शेवटी म्हणाले 4 धामचं संपलेलं आहे. 2 धामचं तुम्ही परमिशन घेऊन चला. कुठल्याही 2 धामला जा तुम्ही. आता बघायला पाहिजे 2 धामचं घेऊन चालतो आहे. आता पुढचं प्रोसेस काय आहे बघायचं. याच्यानंतर मला वाटतं 2 धाम आम्ही करू. ही गाडी दिली आम्हाला. नाही, ही गाडी दिली. ही गाडी दिली. हे नंदूबाईची गाडी आहे. या गाडीतून आम्हाला तो घेऊन आला. आता बघू काय होतंय. तरी देवाच्या दयाने इथं जरा कमीच झालं, म्हणजे वेळ कमीच झाला. नाहीतर खूप दिवसभर जाते इथं. 4 धाम यात्रा निःशुल्क पंजीकरण केंद्र. काय झालं, ऑनलाईन पंजीकरण म्हणजे रजिस्ट्रेशन बंदच होतं. म्हणताना होत नव्हतं ते. जाऊया चला. आम्ही आता हरिद्वारहून बारकोटला चाललो आहे. बारकोट म्हणजे ऑन द वे ऑफ यमुनोत्री. पहिल्यांदा यमुनोत्रीला जाऊ आम्ही. डेहराडून बायपास होणार. डेहराडून बायपास होणार है ना रामपाल जी? डेहराडून बायपास होगा ना? हाँ, डेहराडून बायपास होणार. मग मध्यंतरी कुठेतरी गावाला आम्ही थांबणार आहे. बारकोटला थांबायचा विचार आहे. बघू काय होतं. तर जानकी चट्टी म्हणून गाव आहे. तिथपर्यंत 2-2.5 किलोमीटर आहे ते. तिथं आम्हाला जायचं आहे. तिथून मग यमुनोत्रीला चालत जाणार होते. 5 किलोमीटर. हो, चालत जाणार. ही टॅक्सी घेतली. आल्या आल्या गंगेचं दर्शन झालं. काय पण अजून पाण्याला शिवलेलं नाही आहे. बघू आता वाटेत कुठेतरी काय मिळतंय काय. आता आम्हाला 30 तारखेपर्यंत आमचा प्रवास राहील. पहिल्यांदा आम्ही यमुनोत्रीला जाऊ. यमुनोत्रीच्या नंतर गंगोत्रीला जाऊ. गंगोत्रीच्या नंतर केदारनाथ आणि नंतर बद्रीनाथ. मग बॅक टू हरिद्वार. असा 30 तारखेपर्यंतचा प्रवास आहे. 30 तारखेपर्यंत आम्ही फक्त घाटातच राहू हिमालयामध्ये. विल एन्जॉय बाळासाहेब. विल एन्जॉय. ये रामपाल जी है हमारे साथ. हमको अभी घुमा रहे हैं ये रामपाल जी. आम्ही हरिद्वारच्या एक्सटेन्शन एरियामध्ये आलेलो आहे. रोड तरी चांगला आहे आतापर्यंत, पण आता पहाडीतलं रोड बघायला पाहिजे कसं आहे. सो
मला डेहराडून 28 किलोमीटर. ऑन द वे आम्हाला खूप मोठं जंगल लागलेलं आहे. हे जंगलातून रस्ता निघाला आहे.